जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे खरीप हंगाम 2026 आहे, त्याच्यापूर्वीच आता रासायनिक खतामध्ये वाढ करण्याचे लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे नवीन दर सुद्धा आता जाहीर झालेले आहेत. सध्या स्थितीत बघायला गेलं तर इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे रासायनिक खते तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध घटकांचे दर हे जागतिक पातळीवर 17 ते 600% पर्यंत वाढलेले आहेत. त्याचाच परिणाम भारतावरती सुद्धा झालेला आहे. देशांतर्गत खत जे उत्पादन व त्यांच्या दरावर सुद्धा याचे परिणाम झालेले आहेत आणि विविध खतांच्या दरात 10% पासून ते 25% पर्यंत वाढ झाल्याने आगामी येणाऱ्या खरीप हंगामात पिकांचा उत्पादन खर्च वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नवीन दर आणि जुने दर याच्यामधली तफावत तुम्हाला पाहता येणार आहे आणि जे किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे प्रति बॅग मागे हे तुम्हाला दिसत आहे. तर याच्यामध्ये बघू शकता 10, 26, 26 हे जे खत आहे त्याचं जुनं दर होतं 1800 रुपये प्रति बॅग, पण आता नवीन दर 2250 रुपये इतकं असणार आहे आगामी 2026 खरीप हंगामासाठी. त्यामध्ये 25% वाढ झालेली आहे एका बॅग मागे आणि 19 हे जे खत आहे 2075 रुपयाला मिळत होतं, पण आता त्यामध्ये 10.84% वाढ होऊन 2300 रुपयाला हे खत मिळणार आहे. 20-20-0013 हे जे खत आहे 1450 रुपयाला बॅग मिळायची, ते आता 1800 रुपयाला मिळणार आहे. नवीन दर आहे त्याचं 24.14% वाढ झालेली आहे. 24-24-00चं 1800 रुपयाला बॅग होती, ती आता 2200 रुपयाला झालेली आहे. 22.22% वाढ झालेली आहे. DAP जे खत आहे हे 1400 रुपयाला जुनं दर मिळत होतं, त्याच्यामध्ये आता 1750 रुपयापर्यंत हे दर पोहोचलेला आहे. 25% वाढ करण्यात आलेली आहे DAP खतामध्ये. त्यामध्ये त्यासोबत MOP जे खत आहे ते 1850 रुपयाला मिळत होतं, ते आता 1975 रुपयाला मिळणार आहे. म्हणजे 6.75% वाढ या खतामध्ये खताच्या प्रत्येक बॅगमध्ये वाढलेली आहे. त्यामुळे आता नक्कीच शेतकऱ्यांचा परिणाम भोगावे लागणार आहेत आणि उत्पादन खर्च सुद्धा आता वाढणार आहे खताचा खर्च वाढल्यामुळे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच समस्या जाणवणार आहेत भविष्यामध्ये आणि हे जे नवीन दर आहेत हे इस्रायल, इराण, अमेरिका युद्धामुळे हे जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाल्यामुळे भारतामध्ये सुद्धा जे तयार होतात त्याच्यावरती सुद्धा याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे ही वाढ निश्चित करण्यात आलेली आहे. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.